प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. स्तेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते आणि चिन्हे करीत असे. तेव्हा लिबिर्तीन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण, तसेच कुरेनेकर, अलेक्झांड्रियेकर आणि किलिकिया आणि आसिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफन बरोबर वितंडवाद घालू लागले. पण तो ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने बोलत होता त्याला त्यांच्याने तोंड देवेना. तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन, आम्ही त्याला मोशे विरुद्ध आणि देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पढवले आणि लोकांस, वडिलांस आणि शास्त्र्यांस चेतवले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, हा माणूस ह्या पवित्र स्थानाच्या आणि नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडित नाही, कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले, हा नाझरेतकर येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील. तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. जो लोकसमुदाय पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मछव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मछवा नव्हता आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मछव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिरियाहून दुसरे लहान मछवे आले होते. तेथे येशू नाही आणि त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले. तेव्हा ते लहान मछव्यात बसून येशूचा शोध करीत कफर्नहुमास आले. तेव्हा तो त्यांस समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी, येथे कधी आला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्न देईल त्यासाठी श्रम करा. ह्यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांस उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.